राम राम मंडळी. हा आहे कोडामाचा टोक आणि इथे पाणखोल जुवा संपलेला आहे. समोर तोंडवळी आणि आपण जाणार आहोत समोरच्या दिशेने इथे तळाशिल्ला. आणि आमचा खलाशी प्रफुल्ल धुरी, पपल्या धुरी. आणि अशा प्रकारे फिशिंग साठी सुरुवात झालेली आहे. इथून तुम्ही बघू शकता फुल व्ह्यू. ही आपली मिनी ट्रॉलर आहे. आपण आता किल्ल्याच्या एकदम एक्झॅक्ट बॅक साईडला आलेलो आहोत आणि हा आपण कवडा रॉक जवळ येऊन पोचलो आहोत. आता मोठ्या लॉन्चमधून स्पीड बोटमध्ये आता जाणून घेऊयात यांच्या वॉटर स्पोर्ट्सबद्दल. हे स्वतः मालक आहेत. तुम्हाला अल्पशा दरामध्ये बबन तारी यांचा रेफरन्स दिला तर थोडा डिस्काउंट पण होऊन जाईल. जर का बबन तारी याच्या रेफरन्सने आले तर थोडा तुम्ही डिस्काउंट देखील करूया, नक्कीच करूया. मोठा रामराम मंडळी. तर आज नवीन दिवस आणि आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग बनवतोय. आमचे परमबंधू बबन तारी राहणे तळाशील येथे, तर ते त्यांची लॉन्च घेऊन आले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण चाललो आहोत आज खाडीमधले मासेमारी करायला. मासे मिळतील नाही मिळतील पण हा आनंद जरूर घेऊ आम्ही आज. तर बबन साहेबांशी बोलूया जरा आपण. हे आहेत आमचे बबन तारी, परम बंधू, आणि बऱ्याच महिन्यांनी यांच्याशी गाठभेट झाली आज. तर थोडासा इंट्रोडक्शन द्या तुमचा. तुझं नाव सांग. माझं नाव बबन तारी. माझा मित्र निनाद पाटकर. ते असतात मुंबईला, पण इथे त्यांचा घर आहे खाडी पाणखोल जुवा. आज माझ्या आग्रह तर तू आम्हाला खाडीतील मासेमारी करायला घेऊन आलायस. तर कसं काय आज काय मासे मिळतील नाही मिळतील पण एक मासे मिळाल्यामुळे तू आमच्यासाठी एवढी भली मोठी तुझी लॉन्च, याला आपण मिनी ट्रॉलर पण बोलू शकतो. तुम्ही बघू शकता म्युझिक सिस्टम आहे आणि माझ्याकडनं इंजिन पण तो आता थोड्या वेळाने स्टार्ट करून घेईल. आणि कोण असं फिशिंग ट्रॉलिंग बिलिंग साठी कोण आला तर घेणार ट्रॉलिंग. खास आमच्यासाठी तो हा इम्पोर्टेड रॉड पण घेऊन आलेला आहे, फिशिंग रॉड. बघूया, इम्पोर्ट केलेला दुबईचा आहे. तर अजून काय बोलू शकतोस? आपण बऱ्याच महिन्यांनी भेटतोय. आज लास्ट टाइम तू आम्हाला समुद्रातली मासेमारी करायला घेऊन गेलेला, तर तो व्हिडिओ आम्हाला परत कधी बघायला मिळेल? भेटणार आता लगेच, नाही तर लगेच भेटेल, नाही तर नेक्स्ट टाइम नक्की मिळेल. नक्की मिळेल. सुरमई सुरमईचा आपण व्हिडिओ काढू लवकरच. हो, सुरमईचा व्हिडिओ काढू. सध्या सुरमई मला भेटलाले, 2 भेटलाले, 2 दिवस झाले. मोठी सुरमईचा व्हिडिओ मी या व्हिडिओ मध्ये दाखवेन. केवढी मोठी व्हिडिओ म्हणजे केवढी मोठी सुरमई त्याने हाताने घरावून काढली आहे. 14 केजीची, 14 किलोची सुरमई त्याने काढलेली आहे. किलो. वा. 10 किलोची काढली. वा. असे काढले. चला मग आजचा जर्नी आपली सुरू करूया आणि थोडं गाणं वाजवून दाखवा लोकांना कसं वाटतं. पूर्ण म्युझिक सिस्टम आहे. जरा इंजिनला स्टार्ट मारू काय मी? इंजिन स्टार्ट मारू. मारा ना तुझा मार. इकडे ही अशी की आहे, सेल्फ स्टार्ट आहे आणि आज इंजिन स्टार्ट झालेलं आहे. मासे पण ठेवलेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर कोणाला खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये जर फिशिंग करायची असेल तर ही आपली जी ट्रॉलर आहे, मिनी ट्रॉलर, हा घेऊन हा सुरमईसाठीचा आहे. तो घेऊन जाऊ शकतो. तुम्ही याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला पाठवतो. पुढील आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. चला. हा इथे ड्रायव्हिंग स्टेअरिंग आहे. हाताने ऑपरेट करण्याच्या ऐवजी भाऊ पायाने ऑपरेट करतोय. आणि इथे गिअर देखील आहे. हा गिअर आहे. आणि आम्ही चाललो आहोत जुवा बेटाकडून तळाशीलच्या दिशेने. आणि अशा प्रकारे फिशिंग साठी सुरुवात झालेली आहे.
भाऊ बोलतोय तो आपल्याला सर्जेकोटला घेऊन चाललाय करून आणि एकदम तयारी सुरू केलेली आहे. आणि इथून पण एक फिशिंग रॉड टाकलेले आहे प्रफुल्लने. हे काय लावलेलं आहेस त्याला तू? बॉल बेरिंग आहे. काय बोलतात याला? बॉल बेरिंग बोलतात. बॉल बेरिंग. अच्छा. त्याच्यावरती जो आपला रंपाला असताना तो त्याला वळ मारत नाही, म्हणजे पिळ मारत नाही. अच्छा. पूर्ण चाचपणी करताना ही पूर्वतयारी आहे. वा, सुरुवात झालेली आहे. हा आपल्या लॉन्चचा फ्रंट व्ह्यू आणि इथून तुम्ही बघू शकता फुल व्ह्यू. ही आपली मिनी ट्रॉलर आहे. फुल सेटअप आहे याचा. आणि हे समोर तुम्ही बघताय जुव्याचं शेवटचं टोक, पाणखोल जुवा बेटाचं शेवटचं टोक. ताकद येण्यासाठी भाऊने केळी सुद्धा आणलेली आहेत. हा आहे कोडामाचा टोक आणि इथे पाणखोल जुवा संपलेला आहे. समोर तोंडवळी आणि आपण जाणार आहोत समोरच्या दिशेने इथे तळाशिल्ला. आणि आमचा खलाशी प्रफुल्ल धुरी, पपल्या धुरी. आणि आता कांटन चेंज झालेलं आहे. पण लोकांनी वाण लावलेलं आहे. पाणी सुकलं की उठवतील ते. समोरचं टोक आहे हे, या साईडला सर्जेकोट आहे. आपण त्या दिशेने चाललो आहोत. किती वाळू काढली आहे. हे समोर टोक दिसतंय, हे जुव्याचं शेवटचं टोक आहे. त्याच्या बाजूला हा बंडा आणि इथून तोंडवळी संपून तळाशीलचा भाग आता सुरू होईल पुढे. इथे तुम्ही बघू शकता हडीशेल्टीचा एरिया हा पूर्ण. आणि मोजणी सुरू केली आहे. हे काय मोजतोय तू? हे काय मोजत होतास? मोजतोयस काय? अच्छा, सुरमईसाठी लाईन बनवतोय. म्हणजे तू आज एक सुरमई काढून घेऊन जाणारच आहेस तर? एक तरी सुरमई पकडणारच. समोर पर्यटक चालले आहेत सवारीसाठी, सफरसाठी. पूर्ण बोट भरलेली आहे. झाली लाईन तयार. एक आता मध्ये जॉईंट मारतोय, नक्की काय काय येते? मासे असतात ते मासा आपण लावतो. एका लाईनला 5-6 मासे लावतो.
पुढच्या वर्षी सुरमई पप्पा पकडतात. पाच मासे लावतात, 25 रुपये देतात आणि पाचशे माशाला एक तरी येऊन सुरमई पकडतात. म्हणजे एवढ्या सगळ्या माशांमध्ये एकतरी माशाला सुरमई तो बुद्ध पकडणारच. एक लावणार. हे सगळे मासे तू एका या लाईनला लावणार आहे आणि त्यातल्या एका माशाला तरी सुरमई तो बुद्ध पकडणारच. आता इथे शिंपला पॉइंट आहे, त्याच्या साईडतून आपण चाललेलो आहोत, समुद्रात चाललेलो आहोत. त्याची ड्रायव्हिंग म्हणजे हाताचा वापरच नाही, पूर्ण जे काय ते पायाने पुढचा कंट्रोल करतोय, लेफ्ट राईट दोन पायामध्ये स्टेरिंग पकडलंय आणि कंट्रोल करतोय. अजून हे स्पीड बोट जोरदार चालली आहे आणि इथे लाटा सुरुवात झाली यायला जोरदार. याची टेक्निक इतकी ऍडव्हान्स आहे की श्युरिटी देतोय तू की एक तरी मासा पकडणारच, एक तरी सुरमई पकडणारच. आपण आता तहसील क्रॉस केलाय आणि समोर ही जी तुम्हाला दिसते ती सर्जेकोटची जेटी आहे. जोरदार तयारी चालली आहे मंडळी. आपण येऊन पोहोचलो आहोत आता या संगमाकडे. खाडी आणि समुद्र जिथे मिळतो ती ही जागा. समोर बंदर आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा आहे संगम जिथे खाडी आणि समुद्र एकत्र झालेला आहे. समोर समुद्र दिसतोय तुम्हाला आणि ही खाडी इथे संपते. इथे खाडी संपलेली आहे, हा संगम आहे. आपण आपलं जुवा बॅग भरपूर मागे सोडून आलो, दिसणार पण नाही इथून आता. आणि समोर तुम्ही जर ती खडकं जी बघतायत ते आहेत कवडा. तळाशीच्या समोर जो दिसतो कवडा. समोर मोठ्या मोठ्या नावी पण आहेत, बोटी आहेत, ट्रॉलर्स आहेत आणि हे प्रॉपर संगमकडे आपण आता समुद्राच्या आतमध्ये शिरत आहोत. समुद्रात शिरतोय आणि इथूनच सुरू होईल आपली सुरमई हंटिंग. तर चला मित्रांनो, आनंद घेऊया या आजच्या मासेमारीचा. थोडस तुम्हाला झूम करून दाखवतो. कवडा रॉक्स हा एक कवडा. लाटा सुरू झाल्यात त्यामुळे थोडी स्टॅबिलिटी हलते. हा पूर्ण किनारा जो दिसतोय हा तळाशील आहे. यापुढे गेल्यावर आचरा लागतो, आचरा बंदर. समुद्राच्या दिशेने जात आहोत. पूर्ण पाठी तुम्ही बघू शकता. चलो आता काय आपण एक एक मासा बांधायला सुरुवात करतोय. बरोबर बरोबर हो. याला मासे अट्रॅक्ट होतात आणि छोटा मासा समजूनच खायला येतात. गेली 30 वर्षे आमचे संबंध आहेत बबन बरोबर. आम्ही लहानपणापासूनच इथे तळाशीला ये जा करतो आणि त्याच्याकडनं बऱ्याच वेळा आम्ही कवड्यावर जाणं म्हणा किंवा खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणं म्हणा. तेव्हा काय फक्त आपलं ब्लॉगिंग सुरू नव्हतं त्यामुळे दाखवू शकलो नाही, पण आज योगायोग आला आणि ही अशी लाईनीमध्ये सगळे एक 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 तो लावत चाललंय. आपण आतापर्यंत टोटल किती मासे लावलेत? 5 मासे लावलेत. हे 3, 4 आणि अजून एक लावणार आहोत आपण.
हा अजून एक मासा शेवटचा लावतोय. हळूहळू आपण समुद्रात पूर्ण येऊन पोहोचलो आहोत. लाटा तेवढ्या फार अशा नाही आहेत. समोर कवडा दिसतो आहे, कवडा रॉक्स. समोर हा जो दिसतोय तो तळाशीलचा समुद्र किनारा. त्या साईडला शेवटचं तोट आहे ते आचऱ्याचं तोट आहे इथे. आणि इथे एक एक करून मासे टाकायला सुरुवात केली आहे. चला सुरुवात झालेली आहे तर. जय श्रीराम. जय श्रीराम. मोजून मापून एक 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 तो विशिष्ट अंतरावर एक 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 मासा टाकतोय. अशी मासेमारी तुम्ही बघितली नसाल, आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. बघूया सुरमई मिळते की अजून दुसरा कुठला मासा मिळतोय. पण भाऊ तर बोलतोय की सुरमई 100% मिळणार. हा बबन, आपण एक्झॅक्ट कवडा रॉकच्या समोर आलेलो आहोत. आता समोर दिसतोय तो कवडा रॉक आहे इथे. निळशार समुद्र. आणि ही आपली लाईन तुम्हाला दिसत असेल तर ही बघा इथून आतपर्यंत गेली आहे. आणि आमचा हा नवीन मछुआर पक्क्यादोरी तास करतोय. बघू याला पण काय सफलता मिळते का. टास्क करत जा, खेचत जा बोलतोय. टास्क कर आणि खेचत राहा. हे समोर मालवण नाही ते समुद्र पुढे जो दिसतोय तिथून तिथला मालवणचा किल्ला पुढे जायला नसतंय. नको मालवणला, मालवण साईडला नको सध्या. आपण सुरमईच पकडायची. आपल्याला सुरमई पकडायची पहिले सुरमई पकडायची आहे. सुरमई त्यासाठी पकडूया ना मालवण साईडला. मालवणला 15 मिनिटात जाणार. अच्छा, इथून मालवणला 15 मिनिटावर मालवण आहे. हो मालवण आहे. हे जे समोर दिसतंय ते सगळं मालवण आहे. तू बोलशील तसं. किनारा आपण खूपच लांब सोडून आलेलो आहोत. आता खोल समुद्रात घुसलो आहोत ऑलमोस्ट. तू आता गेली मासेमारी कधीपासून करतोय? 25 ते 30 वर्ष झाली मी मासेमारी करतोय. ते आम्ही लहान असल्यापासून बघतोय. बबनचे वडील आणि त्याची जवळजवळ 7-8 भावंड एकत्र सगळे येऊन मासेमारी करायची. अजून तुला काय सांगावं वाटेल? मी जवळपास 25 ते 30 वर्ष आले मासेमारी करतोय. खूप मासे पकडले. माझे पप्पा पण मासे खूप मोठे मोठे शार्क वगैरे पकडायचे तेव्हा. हो, शार्क वगैरे सगळे मच्छी माझे पप्पा पकडायचे. ते पप्पांच बघून मी मच्छी कसे पकडायचे ते शिकलो आणि तसे मी आता पकडते. त्याचबरोबर मंगेश पाटकर हे माझे मामा आणि त्याचा मुलगा निनाद पाटकर गेले 25 ते 20 वर्षापासून मी 25 ते 20 वर्षापासून वळखते त्यांना. ऐकला आता त्यांना आज एक 5-6 वर्षांनी मी आज मच्छी पकडायला आणलो आहे. आपण मला वाटतं गेल्या 5 वर्षापूर्वी खोल समुद्रात एकदा मासेमारीला आलेलो. पारंपरिक मासेमारी आपली ती जाळ्या टाकून करायची ती. आणि त्याच्यानंतर आज भेटतोय आपण. मध्ये भेटलो होतो पण समुद्राची भेट ही आपली 5 वर्षानंतरची आजची. बरोबर. गावला नाही रे.
सकाळी उठल्यानंतर डोळ्यासमोर समुद्र आणि एक साईडला खाडी असं जेव्हा असतं तेव्हा माणूस मासेमारीमध्येच आपला पूर्ण व्यवसाय म्हणा किंवा पुन्हा दिनचर्या म्हणा त्यातच घालवतो. तुला काय वाटतं बाबा याच्याबद्दल? माका काय वाटतं माहिती आणि सकाळी उठल्या कधी मासे धरतो ऐकलं ते मला वाटत असतं. तसंच मी करतोय. मासे ना कधी धरतोय एकदा आणि पातेच टाकतोय. हे सुवर्ण कडा सर्जेकोट हे समोर दिसतंय ते काय आहे बाबा? सुवर्ण कडा आहे. सर्जेकोट कडा आहे. सर्जेकोट कडा आहे. इथे वॉटर स्पोर्ट्स देखील चालू आहेत आणि इथेच आपला चिवला बीच देखील आहे पुढे कॉर्नरला. इथे तुम्ही बघू शकता एक छोटासा टनल आहे. हा ही गुहा झालेली आहे. समुद्राच्या पाण्याचा मारा लागून लागून वाहून जाऊन नॅचरल गुहा सारखं झालेलं आहे. ते मारा केलेला आहे. किती मीटर मध्ये 100 मीटर मारा केलेला आहे. 100 मीटर. जर चुरमय असली कुकर असला तांबूसी असली तर लगेच कॅच करणार. तांबूसी चुरमय किंवा कुकर. नैसर्गिकरित्या तयार झालेली ही खडकामधली गुहा. आणि स्पीड बोटने जोरदार असं यांचं प्रदर्शन. पॅरासिलिंग वरचा लटकलेला माणूस. फुल एन्जॉय करताना. आणि इकडे जोरदार लाटा सुरू झालेल्या आहेत. समोर हा दिसतोय तो चिवला बीच आहे. मालवण चिवला बीच. वाट बघतोय प्रतीक्षेमध्ये कोणतरी कॅच करेल. या क्षेत्रामध्ये पेशन्स म्हणजे सबुरी भरपूर महत्वाची आहे. मला वाटत असेल का असं म्हणजे गेलो हुक टाकले मासा म्हणजे आपल्या डायरेक्ट असं लाईन टाकली आणि लगेच मासा कॅच करेल म्हणजे बाईट करेल असं नाहीये. खूप टाइम लागतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण खूप आहे. असं तुम्हाला वाटलं का बाबा 5-10 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामध्ये मासे मिळाले असं नाहीये. त्यामध्ये खूप आणि त्यामध्ये पैसे टाकून प्लस त्यामध्ये टाइम पण द्यावा लागतो खूप. एवढं म्हणजे इझिली नाही भेटू शकत. आणि समोरची दृश्य तुम्ही बघताय ही रॉक गार्डनची आहेत. मालवण रॉक गार्डन. आणि समोर त्या तिथे तुम्हाला दिसतोय तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. पुढे थोडं गेल्यावर अजून सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला क्लिअर दिसेल. तू आता खेचतोयस कशासाठी? खेचतोय कशासाठी येतो आता पुन्हा एकदा? वगैरे पडतं ना नदीला. अच्छा शेवळ वगैरे. हा मासो धावणार आहे ना धूळ पडणार. अच्छा अच्छा. गरीला काय शेवाळा वगैरे अडकलाय कचरा वगैरे अडकलाय का तो चेक करतोय. नाही तर मासा पकडणार नाही कारण त्या शेवाळ्यामध्ये मासा दिसणार नाही म्हणून एकदा परत चेक करून क्लीन करून पुन्हा एकदा आतमध्ये टाकेल तो. किल्ले सिंधुदुर्ग पूर्ण दिसतानाचे दृश्य. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आता किल्ला दिसत आहे. थोडं झूम करून दाखवतो. जय शिवाजी जय भवानी. समुद्राच्या लाटांचा मारा एवढा जोरदार आहे. तिथे थोडं लाट आहे कारण का आपण खोल समुद्रात बऱ्यापैकी आलो आहोत. आणि हळूहळू आपण पुढे चाललो आहोत किल्ल्याच्या दिशेनेच.
मालवण समुद्र किनारा. ऑलमोस्ट आपण किल्ल्याच्या इथे आलेलो आहोत आणि हे बबनचे मित्र बंधूच आहेत ज्यांची स्पीड बोट आहे. प्रॉपर मालवण किनाऱ्याला आपण आलो आहोत. किल्ल्यावर जाणाऱ्यांची ये जा या बोटी आहेत त्या किल्ल्यावर जाणाऱ्या, तसेच पर्यटकांना फिरवणाऱ्या वेगवेगळ्या बोटी. हा समोरचा कुठला किल्ला आहे? सिंधुदुर्ग कुठला? सिंधुदुर्ग किल्ला. हा त्यांचा सिंधुदुर्ग बालेकिल्ला आहे ना. हा बालेकिल्ला आहे. हा पदमगड किल्ला आहे. पदमगड किल्ला आहे आणि त्याशिवाय महाराजांचा किल्ला आहे. हा आहे दांडी किनारा. इथे सर्व वॉटर स्पोर्ट्स चालतात आणि समोरच इथे लिलाव पण होतो. या दिशेने लिलाव भरतो संध्याकाळी माशांचा. आणि हा दांडी बीच समोर. आणि बनाना राईड. आणि इथे आपण एक अल्पाशी विश्रांती घेणार आहोत आणि पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. बबनच्या म्हणण्यानुसार संध्याकाळ जराशी होत आली की मासे 100% मिळणार आहे. तर बघू. या छोट्याशा बोटीतून आपण आता किनाऱ्यावर जाणार आहोत आणि पुन्हा एकदा बोटीमध्ये येणार आहोत. ही देखील बबनच्या भावाची बोट आहे, स्पीड बोट. आपण या स्पीड बोटमध्ये आलेलो आहोत. बबन देखील येईल. बघू आता पुढील काय छोटीशी राईड करून घेऊयात. स्पीड बोटीचा थोडासा आतल्या समुद्रातील लुफ्त घेऊया. जेटस्की झाली, संपली राईड. आता मोठ्या लॉन्च मधून स्पीड बोट मध्ये या दादांची बोट आहे. नमस्कार. आता थोड्या किनाऱ्यावर जाऊन अल्पशी विश्रांती घेऊन येतोय आम्ही परत. तर मंडळी आपण आलो आहोत या वॉटर स्पोर्ट्सच्या इथे दांडी बीचवर आणि हे त्यांचे मालक आहेत. आपण थोडं जाणून घेऊयात त्यांच्या वॉटर स्पोर्ट्स बद्दल. आमच्याकडे पर्यटक भरपूर येतात, त्याच्याबद्दल पर्यटकांना आम्ही सर्व व्यवस्थित देतो चांगल्या प्रमाणे. स्कुबा, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट आणि डीप पाहिजे असेल तर 200 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात ते अगोदर. चांगली सर्व्हिस भेटते इथे. तुमच्या याचं नाव काय? दांडी बीच वॉटर स्पोर्ट. दांडी बीच वॉटर स्पोर्ट. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण बोला. 9860 270570. धन्यवाद, थँक्यू. तसंच ही जेटस्की येते, यांचे सुद्धा आपण थोडीशी माहिती घेऊया. तुम्हाला अल्पशा दरामध्ये बबन तारी यांचा रेफरन्स दिला तर थोडा डिस्काउंट पण होऊन जाईल. आपण माहिती घेऊया त्यांच्याकडनं. आपण पुन्हा एकदा आलो आहोत तिथे दांडी बीचवर आणि या दादांकडनं देखील यांच्या वॉटर स्पोर्ट्स बद्दल माहिती घेऊया. दांडेश्वर वॉटर स्पोर्ट इथं आहे. जवळपास 10-15 वर्ष इथं दांडेश्वर वॉटर स्पोर्ट चालू आहे. आमच्या दांडेश्वर वॉटर स्पोर्ट मध्ये जेटस्की, बंपर आणि बनाना या 3 राईड होतात असं. आणि महेश उर्नेकर आणि महेश कोंडे यांच्या मालकीचं हे दांडेश्वर वॉटर स्पोर्ट आहे. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर 9422 394181. माझं नाव आहे आबा चांदेरकर. आपले व्ह्यूअर्स जर का बबन तारी याच्या रेफरन्सने आले तर थोडं तुम्ही डिस्काउंट देखील करूया, नक्कीच करूया. मोठा ग्रुप असेल तरी आम्ही डिस्काउंट देतो. त्यांना चांगली सर्व्हिस द्यायचं आमचं कायम हे राहिलेलं आहे. चालेल, धन्यवाद सर, थँक्यू. आणि पुन्हा एकदा सेकंड राऊंड सुरू झालेला आहे. फर्स्ट राऊंडला काय मिळालं नाही. एक प्रतीक्षेनंतर थोड्या अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आम्ही किल्ल्याजवळच ट्राय करतोय की इथे काय मिळेल का म्हणून. पुन्हा एकदा सुरू केली आहे बबनने. सोचेंगे तुम्हें प्यार करे तुम हो खुदा मैं
आता एकच राहिलेली आहे टाकायची, ती राहिली आहे ना एक. या किल्ल्याचा बाहेरील व्ह्यू, बॅक साईडचा व्ह्यू कधी बाहेरून बघितला नसेल कोणी. 2-3 दिवस राहता ना बाहेर आपल्या गाड्यांना. आणि एकदम किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत आपण. समोर या साईडला देवबाग आहे आणि किल्ल्याच्या एकदम बॅक साईडला आता आपण आलेलो आहोत, सिंधुदुर्ग किल्ला. आणि बबन पुन्हा एकदा तयारीनिशी उतरलाय, पण काय अजून काय अशी हालचाल दिसत नाहीये सुरमईची. पुन्हा एकदा हे सगळं वर काढून कवड्याच्या दिशेने जाताना आम्ही कवड्याच्या इथे ट्राय करून बघू पुन्हा एकदा. इथे काय मिळत नाहीये सध्या, माशांची काय चावल नाहीये. आणि हा आपण कवडा रॉक जवळ येऊन पोचलो आहोत. तळाशील आणि तोंडवळीच्या समोर दिसतो तोच हा कवडा रॉक. बघूयात इथे तरी काय मिळतं का. समोर तळाशील किल्ल्यावरून आपण इथे येऊन पोचलो आहोत. आता इथपर्यंत पण काही कुठल्याच माशाचा थांगपत्ता लागलेला अजून नाही आहे. बघूया इथे आल्यावर तरी काय मिळतं का. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत, पण अजूनपर्यंत हाती काय आलं नाही आहे. मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये खास करून आम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही नेहमीच व्हिडिओमध्ये मासे पकडताना पाहिले असतील कोळी बांधवांना खोल समुद्रात जाऊन, पण आज खास करून थोडा वेगळा व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये आपल्या कोळी बांधवांच्या हाती काहीच लागलं नाही. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अंग मेहनत म्हणा किंवा डिझेल पेट्रोलचा खर्च म्हणा किंवा इतर खलाशांचा खर्च म्हणा, हे सगळं करून देखील बऱ्याच वेळा आपल्या कोळी बांधवांना रिकाम्या हाती परतावं लागतं. या सर्वांना काही फिक्स असा सॅलरी नाही आहे, पण सर्वांचे हातावर पोट आहे आणि घरी आल्यानंतर त्यांच्याकडे याच आशेने पाहणारे त्यांचे कुटुंबीय देखील आहेत. तर मंडळी, खरंच यांच्या या रोजच्या दिनचर्येला आणि मेहनतीला रामराम मंडळी चॅनलतर्फे मानाचा मुजरा. व्हिडिओच्या शेवटी आम्ही बबनने पकडलेले काही मासे, जुने फोटो तसेच त्याचे व्हिडिओ टाकत आहोत.